Hello friends, today I am going to discuss chapter 2 quadratic equation. In quadratic equation, you have to understand what is linear polynomial, what is quadratic polynomial and what is quadratic equation. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण शिकणार आहोत. या वर्ग समीकरण प्रकरणामध्ये आपण रेषीय बहुपदी, वर्ग बहुपदी आणि वर्ग समीकरण पहिल्यांदा पाहणार आहोत. लिनियर पॉलिनॉमियल, अ पॉलिनॉमियल इन अ वन व्हेरिएबल having one degree, it is called linear polynomial, and having 2 degree, it is called quadratic polynomial. What is quadratic equation? In equation involving one variable and maximum index is 2, it is called quadratic equation. वर्ग समीकरण म्हणजे ज्या समीकरणामध्ये एक चल असतं आणि त्याचा घातांक जास्तीत जास्त 2 असतो, यालाच वर्ग समीकरण असे म्हणतात. आय एम रीडिंग एक्झाम्पल, यू हॅव टू लिसन इट. प्रॅक्टिस सेट 2.1, क्वेश्चन नंबर 2. Decide which of the following are quadratic equation. Example number 3. Y square plus 1 upon y is equal to. आपल्याला एक्झाम्पल मध्ये विचारलंय की हे दिलेले इक्वेशन जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का. पहिल्यांदा आपल्याला ते इक्वेशन तयार करावं लागेल. तुम्ही इक्वेशन पाहिल्यानंतर ह्या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये y आहे आणि तुम्हाला माहिती आहे की क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये व्हेरिएबल नसतं, चल नसतं. मग हा y आहे तो आपल्याला एलिमिनेट करावा लागेल. म्हणून आपल्याला दोन्ही बाजूला ते एलिमिनेट होण्यासाठी y ने गुणावं लागेल. y square plus 1 upon y is equal to 2. Multiplying the equation by y, therefore y into y square plus y into 1 upon y is equal to 2 into y. यांचं मल्टिप्लाय करूया. therefore y cube plus 1, इथे y गेले, गेट कॅन्सल, is equal to 2y. therefore y cube minus 2y plus 1 is equal to 0. हे 2y इथे ट्रान्सफर केलेलं आहे. आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे y क्यूब मायनस 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये इंडेक्स आहे 3. इन क्वाड्रॅटिक इक्वेशन आपला इंडेक्स असावा लागतो 2. मग जर इंडेक्स 3 असेल तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊ शकत नाही. In this equation, the highest index of variable y is 3 and not 2. Therefore, it is not a quadratic equation. हे दिलेले इक्वेशन जे आहे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. समज तुम्हाला. प्रॅक्टिस सेट 2.1, क्वेश्चन नंबर 3. I am reading example number 3. You listen it carefully. Write the following quadratic equation in the form ax square plus bx plus c is equal to 0. Write the value of a, b, c for each equation. या क्वेश्चन मधील एक्झाम्पल नंबर 3 आपण घेतलेला आहे. x square plus 5x is equal to minus in bracket 3 minus x bracket complete. प्रॅक्टिस सेट 2.1 मधील आपण क्वेश्चन नंबर 3 त्याच्यातलं एक्झाम्पल आपण तिसरं घेतलेलं आहे. ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. आता एबीसी ची व्हॅल्यू आपण कशी काढणार ते आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा एक्झाम्पल पाहिल्यानंतर हे एक्झाम्पल स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाहीये. हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये नाही, ते आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये घ्यावं लागेल. आणि मग स्टँडर्ड फॉर्म मध्ये घेतल्यानंतर ते आपण कम्पेअर करणार आहोत. स्टँडर्ड फॉर्म ax square plus bx plus c is equal to 0c.
आणि मग आपण ए, बी आणि सी ची किंमत व्हॅल्यू आपण फाइंड करणार आहोत. मग पाहूया. पहिल्यांदा आपण इक्वेशन इन स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू मायनस इन ब्रॅकेट 3 मायनस 3 3 मायनस एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल टू, पहिल्यांदा ब्रॅकेट रिमूव्ह करूया. मग ब्रॅकेटच्या बाहेर जर साइन असेल तर ब्रॅकेट मधील मायनस साइन असेल तर ब्रॅकेट मधील साइन चेंज होतात. मग मायनस इंटू प्लस मायनस 3, मायनस इंटू मायनस प्लस एक्स. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस 3 आणि प्लस एक्स आपण ट्रान्सफर करणार आहोत. मग प्लस एक्सचं मायनस एक्स आणि मायनस 3चं प्लस 3 झालेला आहे इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 5x मायनस एक्स 4x, 5x मधून x गेले 4x राहिले, प्लस 3 इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेलं आहे इन स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता हे इक्वेशन आपण कम्पेअर करणार आहोत ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या स्टँडर्ड फॉर्मची आपण कम्पेअर करणार, तुलना करणार आहोत. Comparing with the standard form ax square plus bx plus c is equal to 0. मग या ठिकाणी हे इक्वेशन आणि हे स्टँडर्ड फॉर्म इक्वेशन याच्याशी आपण तुलना करणार आहोत. इथे एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट आहे a, इथे एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट आहे 1. या ठिकाणी bx, एक्सचं कोएफिशियंट आहे b, या ठिकाणी एक्स चं कोएफिशियंट आहे 4, म्हणजे बी ची व्हॅल्यू आली 4. कॉन्स्टंट टर्म सी, या ठिकाणी सी च्या ठिकाणी या इक्वेशन मध्ये 3 आहे, मग सी ची व्हॅल्यू आली 3. देअरफॉर a इज इक्वल टू 1, इथे नाहीये म्हणजे ते 1 घ्यायचं आपण. b इज इक्वल टू 4, b इज इक्वल टू 4 and c is equal to 3, c is equal to 3. Therefore answer, the required equation x square plus 4x plus 3 is equal to 0 हे आपले इक्वेशन आहे, आलेलं इक्वेशन. Therefore answer a is equal to 1, b is equal to 4, c is equal to 3. आपण उदाहरण कसं सोडवलं हे समजलं तुम्हाला. ह्या क्वेश्चन नंबर 3 वरती आधारले जी सर्व एक्झाम्पल आहे ती आपल्याला अशीच सोडवायची आहे आणि असं उत्तर काढायचं ए बी सी. समज तुम्हाला. प्रॅक्टिस सेट 2.1. आय एम रीडिंग क्वेश्चन नंबर 4. यू जस्ट लिसन केअरफुली. एक्झाम्पल नंबर 1. एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. एक्स इज इक्वल टू 1 अँड एक्स इज इक्वल टू मायनस 1. ह्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला की एक्स ची जी व्हॅल्यू दिली आहे एक्स इज इक्वल टू 1 आणि एक्स इज इक्वल टू मायनस 1 हे या इक्वेशनचे मुळे आहेत किंवा नाही, रूट आहेत किंवा नाही, ते आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे. आपलं एक्झाम्पल दिलेलं आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. याच्यामध्ये हे LHS आहे आणि हे RHS आहे. मग आपल्याला LHS इज इक्वल टू RHS यायला पाहिजे. जर LHS इज इक्वल टू RHS आलं तर ती व्हॅल्यू जी आहे एक्स ची जी व्हॅल्यू आहे ती त्याची रूट आहे किंवा मुळे आहे. जर LHS इज इक्वल टू RHS आलं नाही म्हणजेच ती रूट नाहीये. पाहूया आपण एक्झाम्पल मध्ये. पहिल्यांदा आपण एक्स इज इक्वल टू 1 घेणार आहे. मग ह्या इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0 ए सबस्टिट्यूटिंग x is equal to 1. LHS is equal to यामध्ये ह्या इक्वेशन मध्ये आपण ही पुट करणार आहोत. x is equal to 1 ही व्हॅल्यू पुट करणार आहोत. मग 1 स्क्वेअर प्लस 4 into 1 मायनस 5 is equal to
1 square is 1. 1 plus 4 ones are 4 minus 5 is equal to 5 minus 5 is equal to 0. मग या ठिकाणी आपल्याला 0 मिळालेला आहे. Therefore LHS is equal to RHS. Therefore x is equal to 1 is the root of quadratic equation. म्हणजे आपल्याला x is equal to 1 हे आपल्याला रूट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालेलं आहे. आता b, आता x is equal to -1 घेणार आहोत. b सबस्टिट्यूटिंग x is equal to 1 LHS हे x is equal to -1 ही आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार आहोत. -1 स्क्वेअर प्लस 4 into -1 minus 5. -1 चं ब्रॅकेट स्क्वेअर केल्यानंतर +1 येईल. +4 into -1 -4 -5 यांचं सबस्ट्रॅक्टिंग केल्यानंतर आपल्याला मिळालं आहे बरोबर इज इक्वल टू -8. मग या ठिकाणी LHS इज इक्वल टू LHS इज नॉट इक्वल टू RHS. या ठिकाणी आपल्याला 0 आलेलं नाहीये, -8 आलेला आहे. म्हणून therefore LHS इज नॉट इक्वल टू RHS आहे. हे इथपर्यंत समजलं तुम्हाला? पुढे पाहू. Therefore x is equal to -1 is not the root of the given quadratic equation. म्हणजे -1 हे त्या इक्वेशनचं रूट नाहीये, कारण पाहिलं आपण की LHS इज नॉट इक्वल टू RHS आलेला आहे. Therefore आन्सर 1 इज द रूट. आपण x इज इक्वल टू 1 हे रूट आहे आपण काढलेलं आहे, आणि x इज इक्वल टू -1 इज नॉट द रूट हे आता आपण काढलेलं आहे. -1 हे रूट त्या इक्वेशनचं रूट नाही. हे सर्वांना समजलं? व्हेरी इझी.